नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पासवर्ड श्रीमंतीचा हा कार्यक्रम आहे गुंतवणूक विषयक कार्यक्रम आणि तोही खास करून शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. अनेक खरं तर शेअर मार्केटचे खरेदीदार असतात की ज्यांना काय नेमकी गुंतवणूक करावी, कुठले शेअर्स घ्यावेत, कुठले शेअर होल्ड करावेत. नवीन गुंतवणूकदार असतात, त्यांनी नेमकी कशी शेअर मार्केटमध्ये एंट्री करावी असे अनेक प्रश्न असतात. तेव्हा खास याच प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी असतो आमचा हा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. आणि मार्गदर्शनासाठी नेहमीप्रमाणेच आपल्याबरोबर आहे शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. आधी स्वागत करूया सर. स्वागत तुमचं या शो. नमस्कार. जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना थोडक्यात ओळख करून देते. राजेश तांबे सर गेली 30 वर्ष शेअर मार्केटशी निगडित आहेत आणि अनेकांना ते सल्ला देत असतात. तेव्हा तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. 1800221010 आमचा टोल फ्री नंबर आहे. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय आणि चर्चा सुद्धा करणार. खरं तर सर आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेऊच यात, मात्र मराठी माणसाने उद्योगामध्ये उतरावं ह्याच्यासाठी तुम्ही काही सांगाल का? याच्यामध्ये सर्वात पहिले तर आज मी हे सांगेल की एक आय ओपनर माझ्यासाठी असा होता की जेव्हा माझ्याशी लोक येतात, भेटतात आपल्या या प्रोग्रामाच्या माध्यमाने, जेव्हा मी त्यांना माझा नंबर सांगतो तर त्याच्यामध्ये मला एक बाई भेटल्या ज्या 350 डबे बनवतात. अजून त्यांचं घर मोठं आहे. त्यांनी किती बायकांना आपल्याबरोबर ठेवलेलं आहे, एक असिस्टंट ठेवलेली आहे, ती मॅनेजिंग करते, लॉजिस्टिक्स त्यांनी सगळं केलेलं आहे. आणि मराठी बाई अजून साखळकर आज दहिसरला राहतात, 350 डब्या बनवतात. दिस इज एंटरप्रेन्योरशिप क्वालिटी. आज एक मुलगा मला परत भेटला, तो म्हणाला माझे वडील कोलगेटमध्ये होते. कोलगेटमध्ये आज जो व्यक्ती कोलगेटमधून रिटायर झालाय आज तो करोडपती आहे, क्योंकि त्यांना कोलगेटनी शेअर दिले. तर त्यांना मी सांगितलं कोलगेटचे शेअर्स कधी विकायचे नाही, येणाऱ्या टाइममध्ये 4000चा भाव दिसेल. या मुलांनी 12th पास केल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी इंजिनिअरिंग आणि डॉक्टर अगर झाले मग कसं होणार? कोणीतरी तर पोळ्या पण द्यायला पाहिजे ना. 120 कोटीची आबादी आहे, 2 कोटीची आबादी मुंबईमध्ये राहते, सगळे कामं करतात. मग पोळी नाही मिळाली तर मग खायचं काय? तो भाकरी देतो, पोळी देतो, करंजी करतो, हे करतो. 10,000 पोळ्या बनवतो हा मुलगा परब. आज मी त्या माणसाला सॅल्यूट केला. आणि दिस इज एंटरप्रेन्योरशिप क्वालिटी. आणि ज्या एंटरप्रेन्योरशिप क्वालिटीवर अगर तुम्हाला लक्षात असेल, मी म्हटलं होतं MRF पिल्ले ज्यांनी मरीना बीचवर जेव्हा सर्वात पहिले आपल्या तोंडाने हवा फुगवून बलून्स विकले आणि तिथून त्यांनी मद्रास रबर फॅक्टरीची स्थापना केली. आणि आज त्या शेअरचा भाव तुम्ही 30,000 आणि 35,000 बघता. द नंबर 1 टायर कंपनी ऑफ इंडिया विच इज गिव्हिंग नेक टू नेक कॉम्पिटिशन्स विथ द वर्ल्ड फेमस ब्रँड्स लाईक मिशलॉन अँड ब्रिजस्टोन आणि क्वांटिला. तर ही जी एंटरप्रेन्योरशिप क्वालिटी आहे ही या एंटरप्रेन्योरशिप क्वालिटीला मी त्यांना सॅल्यूट करतो. आणि दुसरा, पंढरपूरला जेवढे पण आपले वारकरी समाज जो पोचलेला आहे त्यांनी आपली जी हे कल्चर जे टिकवून ठेवलेलं आहे त्या समाजाला आपण राजेश तांबे सॅल्यूट करतो. अगदी सर. एंटरप्रेन्योरशिप क्वालिटीज आणि आपल्याला प्रेक्षकांचे फोन सुद्धा घ्यायचे आहेत. त्याच्याच थोडंसं पुढे जाऊया. शेअर मार्केटविषयी पर्टिक्युलरली आपण बोलतोय. मागच्या आठवड्यामध्ये एकंदरीत शेअर मार्केट कसं होतं आणि पुढच्या काही मूव्ज आपण सांगू शकतो? असं आहे की माझं असं म्हणणं आहे की मला प्रत्येक लोक जसे फोन करतात तर मी सगळ्या मराठी माणसांना म्हणतो की या प्रोग्रामला बघा. माझी कोणतीही वेबसाईट नाही आहे. माझा नंबर मी हर प्रोग्राममध्ये रिपीट करतो. त्याच्याने लोकांना कोणीही बुद्धू नाही बनवू शकत. 9967781988 या नंबरवर मला प्रत्यक्ष फोन करा, माझ्याशी बोला. परत रिपीट करतो, 9967781988. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नका. काहीही अशा स्वप्न बघू नका की तुम्हाला कोणी सांगेल की 1 रुपयाचा 10 रुपये 100 होतील. इन्फोसिस सारख्या जुन्या कंपनी झाल्या, ज्या प्रकट झाल्या, आता अशा कोणत्याही कंपनी पुढे येत नाही, हिंदुस्तान लिव्हर, कोलगेट सारख्या. पण आपल्याला एक्झिस्टिंग पॅरामीटरमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करायची, आपल्याला धोका नाही घ्यायचा. अजून आपला जो कॅपिटल आहे अनुपमा हा इंटॅक्ट राहायला पाहिजे. हेच माझा हेतू आहे. मराठी माणसांनी या प्रोग्रामाच्या माध्यमाने स्टॉक मार्केटमध्ये आपला पैसा डबल करावा, हीच एक माझी हे आहे. दत्तगुरूंच्या कृपेने जरूर होणार. अगदी. सर एकंदरीतच नवीन जो एंटर करणार आहे त्याला आपण काय सल्ला देऊया ज्याचं महिनाभराचे सर्वात पहिले जसं मी तुम्हाला सांगतो की एक जसं अजून एक उदाहरण देतो या माध्यमाने की जशा एक पोलीसच्या बाईंनी मला फोन केला. ते म्हणाले मी नालासोपारा राहते, नवऱ्यानी घराच्या याने आम्ही नालासोपाराला घर घेतलं, आम्हाला पेन्शन मिळते आणि जो काही पैसा माझ्याकडे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहे, मी म्हटलं तो पैसा काढायचा नाही, तो मार्केटमध्ये टाकायचा नाही. हजबंड तुमचे 64, तुम्ही पण ऑलमोस्ट ॲट 60, तर तुम्ही या मार्केटमध्ये
मध्ये यायचं नाही, कारण तुम्हाला कोणी ना कोणीतरी तुम्हाला बुद्धू बनवेल. बरोबर. म्हणून राईट डायरेक्शनमध्ये. तर त्याच्यापेक्षा आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला जी आज पेन्शन मिळते गव्हर्नमेंटची, ती पेन्शन तुमच्या नवऱ्यानंतरही तुम्हाला 50% मिळणार. सो दॅट मीन्स यू विल बी टेकन गुड केअर ऑफ. मग आता त्याच्यासाठी आपला जो पैसा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जो ठेवलेला आहे तो ऍब्सोल्युटली सेफ. आणि जेव्हा तुम्हाला अजून कोणीच नाहीये फॅमिलीमध्ये, तर देन डोंट गेट इन टू स्टॉक मार्केट. मुलं असतील, नेक्स्ट जनरेशन आहे, तर देन यू हॅव टू गेट ऑन टू इट. पण त्याच्यासाठी रिस्क एवढी मोठी नाही घ्यायची, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आणि तेव्हाच एंटर करायचं. आणि सल्ला आपला घ्यायचा पासवर्ड श्रीमंतीचा बघून. अगदी. आणि ह्याच टिप्स सरांच्या आपल्याला ऐकायच्या आहेत. प्रेक्षकांचा संपर्क आता व्हायला लागलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर प्रेक्षक आहेत, पुण्यावरून राखी बोलतात. नमस्कार राखी, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा राखी, विचारा, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. हा सर, माझा एक प्रश्न आहे. ऍक्सिस बँकेचे मी 50 शेअर घेतले 580 रुपयांनी. तर मग ते किती होल्ड जाईल का, तो वरती शेअर का होल्ड करायला पाहिजे? बरं. राखी, यांचं नाव राखी ना. राखी, तुम्हाला मार्केटमध्ये सगळे सांगतील बाजार असा होईल, त्यानंतर इंटरेस्ट रेट्स आता जसे वाढतील तर मग काही पैसा इथून इंडियामध्ये निघेल. ऑल काइंड्स ऑफ तुम्हाला स्टोरीज येतील. म्हणून कोणाचाही ऐकायचं नाही, कार्यक्रम बघा. आणि एक चीज लक्षात ठेवा की कोणताही शेअर रोज वरती जाऊ नाही शकत, तो खाली पण येणार. कोणचे ना कोणते तरी असे काहीतरी इन्स्टन्सेस होतील, काहीतरी अशा घडामोडी होतील की ज्याच्याने मार्केट खाली पण येईल. तर त्याच्याने घाबरायचं नाही. पण ऍक्सिस बँकमध्ये तुम्ही आपला निवेश कायम ठेवायचा. येणाऱ्या टाइममध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 1500 रुपयाचा मी टार्गेट प्राइस देतोय. वन ऑफ द फॅन्टॅस्टिक, वेल मॅनेज, वेल कॅपिटलाइज बँक इन द प्रायव्हेट सेक्टर. म्हणून 1500च्या भावासाठी कोणाचंही ऐकायचं नाही. घेऊन आपलं रोजमर्याचं काम करायचं. 1.5 वर्षापर्यंत काहीही बघायचं नाही. पण 1.5 वर्षानंतर जेव्हा आपण अनालिसिस करू तेव्हा आपल्याला हा शेअर 1000 1500च्या मध्ये दिसतो का, तेव्हा आपण हे अनालिसिस करायचं. अगदी. बरोबर. पुढचे प्रेक्षक धुळ्यावरून बोलतात, साहेबराव आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो. नमस्कार. नमस्कार. धुळ्याहून बोलतोय मी. हा बोला. माझ्याकडे लँको इन्फ्रास्ट्रक्चर आहे, LITL. हो. मी 23 रुपयाच्या भावाने घेतले. 2012 मध्ये खरेदी माझी. हो. तर आता त्याचा भाव खूप कमी झालेला आहे. हो. तर काय करायचं बरं? आणि अजून एक शेअर आहे GTL इन्फ्रास्ट्रक्चर, 100 रुपयाने घेतलं. ओके. GTL. ओके. लँको, GVK, GMR अशा अनेक कंपनीज, जसं मी तुम्हाला सांगितलं, अहो 7000 कंपनीज आहे. 7000 कंपनीज फक्त 2% फक्त त्यांची हार्डली 2% कॉन्ट्रीब्यूट करतं टू इंडियाज GDP. देन व्हाय गिव्ह सो मच ऑफ इम्पॉर्टन्स टू दीज कंपनीज? मी जसं तुम्हाला सांगितलं, 50 कंपनीजचा आपण फक्त त्याच्यातनं ज्यूस काढायचा, 7000 कंपनीजचा, आणि त्या 50 कंपनीजमध्येच आपण आपली इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणून जसं सांगितलं की कोणत्या कंपनीमध्ये सट्टा चालेल, आणि अशा जसे तुम्हाला येतात ना की अरे भाज्यांपेक्षा फळांपेक्षा, फळं फार महाग आहे, भाज्यांपेक्षा पण स्वस्त शेअर्स, असे शेअर्स घ्यायचे नाही. समजा तो 10 पटीनी 100 पटीनी पण वाढला, तो तेवढ्याच स्पीडनी खाली पण पडतो. म्हणून जसं मी सांगितलं, 7000 कंपनीजमधून फक्त 50 कंपनीज मध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट करायची. आणि 50 मधूनही सुपर फिल्टर करा की अराउंड 20-25 कंपनीज. कोणताही हिंदुस्थानाचा मराठी माणूस, खासकर महाराष्ट्राचा, जो या मार्केटमध्ये येतोय, लॉस करूच शकत नाही. क्योंकि तो त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स बघतोय. मॅनेजमेंट चांगली, अर्निंग्स चांगली, त्याच्यानंतर ग्रोथ आहे कंपनीमध्ये, सगळे त्याचे पॅरामीटर्स आहे. मग त्याच्यामध्ये त्याला धोकाच होणार नाही आणि त्याला लॉस पण होणार नाही. ओके. GTL बाबत त्यांनी विचारलं. GTL मध्ये बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याच्यामध्ये बिलकुल जायचं नाही. लकीर मारून टाकायचं, ज्याला म्हणतात ना आपण अकाउंटिंग लँग्वेज, विकून टाकायचा. हो, असं आहे की एक जसा एक काळा पॅच येतो आपल्या लाईफमध्ये, मग तो काळा पॅच तुम्ही काय नुसता आपल्या डोक्यामध्ये ठेवणार आहे का? त्याने टेन्शन येणार, ब्लड प्रेशर वाढणार. मागे बघून तुम्हाला शॅडोला बघून बघायचं नाही, शॅडोकडे पुढे बघायचं. म्हणून लकीर मारायची, ज्याला म्हणतात हिंदी भाषामध्ये, जस्ट राईट इट ऑफ. सर, मघाशी जसं आपण काही एक टिप दिली की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी अशा इन्व्हेस्टमेंट्सकडे जाऊ नये, पण जो यंगस्टर आहे, जो आता सध्या भरपूर पैसा मिळवतो आहे, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जातोय, तर अशांना आपण इन्व्हेस्टमेंटसाठी काय टिप्स देऊ शकतो? अशांना तर मी हेच म्हणतो की त्यांनी आपली सेव्हिंग्स करावी. सेव्हिंग्स ऑफकोर्स इज गोइंग टू बी द हायेस्ट इन इंडिया, ज्याच्याने आपल्या इंडियामध्ये ही सगळी ग्रोथ आली. सगळ्या यंगस्टर्सना, इव्हन असं नाहीये की काही एजेड लोकांना नाही सांगत, पण फक्त हे आहे की तुमचा कोणाबरोबर तुम्ही काम करताय, कोणी तुम्हाला बुद्धू नको बनवायला. खरं. तर त्याच्यातनं जसं मी म्हणतो की तुमच्याकडे ₹1 आहे इन्व्हेस्टमेंटला, त्याच्यातले 30 पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा स्टॉक मार्केटमध्ये.
क्योंकि आता अनुपमा सर्वात मोठी गोष्ट, गोल्डने आपला शाईन लूज केला. यंगस्टर्स, यंग पोरी गोल्ड घालत नाही. त्याच्यानंतर त्याचा तो शाईन गेला. अँड तुम्हाला यू विल नॉट बी सरप्राइज अगर इफ इट कम्स डाऊन टू इव्हन 22,000. सिल्वर तर आउट ऑफ क्वेश्चन. लँड पण 10 वर्षापर्यंत लँड अप्रिशिएट झाली. आता इथून परत डबल व्हायची आणि इथून परत अप्रिशिएशन, दिस इज नॉट पॉसिबल. ही एक सायकल आहे. सो नाव द सायकल इज गोइंग टू बी इक्विटी मार्केट. 1 रुपयामधून 25 ते 30 पैसे याच्यामध्ये टाका. आपलं घरदार करायचं, आपलं स्वतःची छत पाहिजे एक, तर त्याच्यासाठी 50 ते 60 पैसे, आणि त्याच्यानंतर बाकीचे काही पैसे तुमचे फिक्स डिपॉझिटमध्ये पाहिजे की उद्या नोकरी गेली, पिंक स्लिप मिळाली. किंवा सगळ्यांना तर काही गव्हर्नमेंट जॉब्स नाहीये ना. तर प्रायव्हेट जॉब्समध्ये 55 आहे, आता 58 आणि 59 नाहीये. क्योंकि 55च्या नंतर ती कंपनी म्हणते हा माणूस मला फार भारी पडतोय, एवढे लाखो रुपयांची सॅलरी, आणि बाकीचे यंग लोक कमी सॅलरीजमध्ये काम करायला तयार. खरंय खरंय. आपल्यावर पुढचे प्रेक्षक जोगेश्वरीवरून बोलतात. विनोद आहेत. नमस्कार विनोदजी, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार मॅडम. बोला. हा नमस्कार राजेश तांबे साहेब. नमस्कार. सर्वप्रथम मी जी 24 तासच्या वतीने, तमाम मराठी माणसांच्या वतीने, मराठी राजेश तांबेंना एक नम्र विनंती आहे की आपण हे जे जी 24 तासवर आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो की तुमच्या प्रोग्रामाची, तर हा प्रोग्राम वर्षानुवर्ष तसाच राहावा ही आम्ही परमेश्वराच्या प्रार्थना करतो आहे. अगदी विनोदजी, थँक्यू सो मच. आणि आम्ही खरंच हा प्रयत्न करू. आपल्याकडे काही प्रश्न आहे का? मी एक तांबे साहेबांना प्रश्न विचारू शकतो, विचारायचा आहे. प्रतिभा इंडस्ट्रीज आणि धनश्री पेट्रोटी घेतलेले आहेत मी, आणि त्याबरोबर मला HCL टेक्नॉलॉजी, TCS आणि इन्फोसिस या 3 शेअरपैकी एक शेअर चांगला कुठला घ्यावा ही नम्र विनंती करत आहे की त्यांनी या 3 पैकी एक सुचवावा. TCS, अजून HCL टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, टेक महिंद्रा या सगळ्याही चांगल्या कंपनीज आहे. वर्तमानपत्रामध्ये जेव्हा तुम्ही वाचता की TCS इन्फोसिसला कॉग्निझंटने घेतला आणि कॉग्निझंट सेकंडवरून 3rd पोझिशनवर आला, काहीही फरक पडत नाही. मी जसं सांगितलं तुम्हाला, वेन सिस्टम्स आर इन प्लेस नथिंग हॅपन्स, नथिंग गोज रॉंग विथ दीज कंपनीज. आणि आता हे सगळे जे प्रमोटर्स आहे, इव्हन नारायण मूर्ती त्याच्यातनं रिटायर झाले, आता विशाल सिक्का आले, तर त्यांनी पण खूप छान रिझल्ट दिले. त्याच्यानंतर इव्हन सुब्राटो बागचीची कंपनी माइंडट्री पण खूप छान कंपनी आहे, ती पण छान ग्रोथ करते. ज्यांच्याकडे टेक महिंद्रा आहे, आनंद महिंद्रानी एवढ्या मोठ्या कंपनीला वरती आणला सत्यमच्या बरोबर जेव्हा हा सगळा जो स्कॅन्डल झाला. त्यानंतर अजून दुसरी कंपनी आयटी मध्ये, या कोणत्याही ज्यांच्याकडे या ज्या कंपनीचे जे तुम्ही नावं घेतले या सगळ्या टॉपच्या कंपनी. प्रतिभा इंडस्ट्रीज कन्स्ट्रक्शन मध्ये फक्त प्युअर कन्स्ट्रक्शन करते, तर त्याच्यामध्ये त्यांचा कॉस्ट प्लस कॉन्सेप्ट आहे. लँड बँकवरती खूप जास्त डिपेंडेंट नाहीये. तर तुम्ही म्हणाल की जो काही त्याचा भाव आहे इथून तो 10 पटी निघेल, एवढा नाही होणार, पण तुमची परचेस प्राइसवर तुम्हाला अराउंड 10 to 20% रेट ऑफ एप्रिसिएशन मिळाला, विच इज मोर दॅन बँक रेट ऑफ इंटरेस्ट. यू शुड बी व्हेरी हॅपी अबाउट इट. अजून तिसरा पेट्रोलियम. ओ बाबा, ऑइल अँड गॅस सेक्टर पासून बिलकुल दूर राहा. तुम्ही बघितलं 2016-17 मध्ये जिओ पॉलिटिकल सिच्युएशन इन द वर्ल्ड इज गोइंग टू चेंज. सौदी अरेबियाचे दिवस संपले त्या राजाचे, आता दिवस येणार अमेरिका, कॅनडाचे. And this is where I say the most innovative country in the world and the most innovative people. and कोण आहे तिथे? रेड इंडियन्स नाहीच आहे, सगळे आपले भारतीय, भारत से भागे हुए भारत से भागे हुए भारतीय. त्याच्यानंतर चायनीज, तैवानीज, इंडोनेशियन्स, ही सगळी जी पॉप्युलेशन तिथे गेलेली आहे. दिस इज द इनोव्हेटिव्ह पॉप्युलेशन जे तिथे त्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकतात आणि ते इनोव्हेशन करतात. अँड दिस इज द कंडिशन्स व्हॉट दॅट कंट्री गिव्स यू अँड दॅट मेक्स दॅट कंट्री ग्रेट. अँड येणाऱ्या अजून 10 वर्षापर्यंत मी US डॉलरला डिस्प्लेस होताना बघत नाही. कोणतीही करन्सी अजूनपर्यंत त्याला डिस्प्लेस करू शकत नाही. अँड डेफिनेटली this will geopolitical situation in 2017 is going to change. डॉलर अजून स्ट्रॉंग होईल. आणि सोन्यासाठी लोकांना सांगतोय, आणि हे ऐकून अनुपमा फार खुश होते, क्योंकि ती म्हणते मला सोनं घ्यायचंय तिच्या बच्चूंसाठी. मी तिला म्हणतो तुझे बच्चू सोनं घालणार नाही. यंग पॉप्युलेशन, यंग चिल्ड्रन, यंग डॉटर्स आर नॉट गोइंग टू वेअर ऑर्नामेंट्स. पागलपण आहे. आणि हेच पागलपणनी तुम्ही बघितलं की प्रॉपर्टी मार्केट आज सॅच्युरेटेड झालं. हर माणूस चाललाय. पुण्याच्या हायवेवर जातो, जंगलामध्ये जिथे स्टेडियम आहे तिथे घरं बांधली आहे. लोक जंगलामध्ये जाऊन राहणार आणि इन्व्हेस्टमेंट. आणि जसं सर म्हणतात की सायकल्स चेंज होणार आहे, त्यामुळे आपली जी इन्व्हेस्टमेंटची गणितं आहेत ती ऑफकोर्स तुम्ही नीट तपासली पाहिजेत. सर मला 2 प्रश्न विचारायचे. मी रोल्टा इंडिया घेतलेला आहे 110 रुपयांनी. ओके. आणि दुसरा प्रश्न असा आहे, मी PI इंडस्ट्रीज निवडलाय, तो घेऊ का? कोणता? PI इंडस्ट्रीज. ओके. तर मी यामध्ये काय करावं असं आपल्याला विचारायचं. एक चीज लक्षात ठेवा की रोल्टा इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही जाताय. रोल्टा इज अ सॉफ्टवेअर कंपनी
हर कंपनी एक चीज लक्षात ठेवा, हर कंपनी इन्फोसिस होऊ नाही शकत, हर कंपनी TCS नाही होऊ शकत. मिड साईज मध्ये जी सुब्राटो बाक्षीने जे करून दाखवलं आणि अशोक सुटानी जे करून दाखवलं, जे एका टाईममध्ये सुब्राटो बाक्षींनी आपली जीवनाची सुरुवात DCM डेटा प्रॉडक्ट्समध्ये सुरू केली. DCM डेटा प्रॉडक्ट्स कंपनी पण संपली, रतरामची कंपनी होती. अजून अशोक सुटा विप्रोचे हेड होते, त्यांनी विप्रो सोडली. आता तर ते इव्हन याच्यामध्ये पण नाहीये, माइंडट्रीमध्ये पण नाहीये. पण जसं माझं म्हणणं आहे की हर माणूस आनंद महिंद्रा टर्नअराउंड नाही करू शकत जसं सत्यमला केलं. मग याच्यामध्ये ऍडव्हान्ट नाही राहायचं. आपल्याला हे बघायचं की माझा पैसा कोणत्या कंपनीमध्ये ग्रो होतोय आणि तो ग्रोथ आपल्याला त्याच्यामध्ये बघायची. जसं पर्सिस्टंट कम्प्युटर्स चांगली होती कंपनी, पण आता ऑलरेडी ग्रो झालेली आहे. HCL टेक्नॉलॉजीमध्ये अजूनही थोडीशी ग्रोथ आहे. टेक महिंद्रामध्ये मी बघतोय की तो ब्रेक झाला, त्याच्यानंतर थोडासा पडला आणि त्याच्यानंतर तो हे पण झाला, तर त्याच्यामध्ये त्यांनी बोनस पण दिला. आता तो तुम्हाला जसं 500-550 मध्ये मिळतोय. हा शेअर गुड टाइम्समध्ये 1000-1200 झाला तर तुमचा कॅपिटल डबल झाला. मग आपण रोल्टामध्ये कशाला मग तो पैसा टाकायचा. अल्टिमेटली मराठी माणसाला मी हेच म्हणतोय, पैसा तुमचा एप्रिशिएट व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ते सगळे पॅरामीटर्स बघा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. औरंगाबादमधून नितीन बोलतात. नमस्कार नितीनजी, विचारा आपला प्रश्न. बोला सर. मी L&T फायनान्स मध्ये 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो, तर माझी बरोबर राहील का? L&T फायनान्स बघा, L&T फायनान्स काही वाईट नाहीये कंपनी. पण अगर तुम्ही हे बघत असाल की त्याला बँकिंग लायसन्स मिळालं तर मग त्याच्यामध्ये अजून एप्रिसिएशन आहे. पण मग त्याच्यामध्ये मी म्हणेल की बँकिंग लायसन्स मिळतंय की नाही मिळतं हा एस्ट्रॉलॉजिकल क्वेश्चन आहे. आता हे गव्हर्नमेंट हॅज टू डिसाईड. मग त्याच्यामध्ये आपण तो घेऊन ठेवून द्यायचा. पण काही सगळाच पैसा आपला काही L&T फायनान्समध्ये नाही लावायचा. पण पैसा आपला इव्हन इंजिनिअरिंग कंपनी L&T मध्ये पण लावायचा. 700 रुपयावरती झाला, 800 वर होता, आज 1800 वर आहे. येणाऱ्या टाईममध्ये याचा भाव 3,500-4,000 पण होईल. पण येणारा टाईम म्हणजे मिनिमम 1.5 ते 2 वर्ष. अजून या 6 महिन्यामध्ये अगर तुम्ही म्हणाल की L&T मध्ये मुवमेंट दिसेल तर होऊच नाही शकत. पण एक आहे, होल्डिंग कंपनीला त्या 2 माणसांना सॅल्यूट करायचा. 70,000 कोटीची कंपनी बनवली L&T अँड मार्वलस कंपनी इन इंजिनिअरिंग. हॅट्स ऑफ टू लासन अँड टू दोज 2 फ्रेंड्स और 2 ब्रदर्स हुएवर दे वर. ओके. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. लालबागवरून मनीष बोलतात. नमस्कार मनीष, विचारा आपला प्रश्न. नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझ्याकडे NHPCचे 525 अलॉटमेंट मध्ये लागलेले आहेत अप्लिकेशनच्या वेळी. ते 36 रुपीजने घेतलेले आहेत. आणि माझ्याकडे एक मर्केटर नाईन्स आहेत, एक 850 शेअर्स. तेही मी एका सांगितलं होतं फ्रेंडने म्हणून मी ते घेतले. ते एक 4-5 वर्ष झाली. तर मी हे मी शेअर्स ठेवायचे की नाही हे मला म्हणजे का माझे पैसे सगळे ब्लॉक झाले. आय मीन टेन्शन ते काय करायचं. तर आणि मला थोडंसं इन्व्हेस्टमेंट गोल्ड मध्ये पण करायचं, ते ओके आहे का हे माझी चिंता. गोल्डमध्ये तर बिलकुल इन्व्हेस्टमेंट काही करू नका. जसं गोल्ड मी तुम्हाला सांगितलंय, आता काही राहिलं नाही. गोल्डचा सगळा शाईन चाललेला आहे, गेलेला आहे. तुम्ही जसं म्हणाला NHPC कंपनी छान आहे, पण परसेप्शन मार्केटचा पॉझिटिव्ह नाहीये. आजपर्यंत इव्हन मार्केटचा परसेप्शन कोल इंडियाबद्दल पण पॉझिटिव्ह नव्हता की हात काळे करतं. IPO मध्ये खूप झाले लोकांचे, ते एम्प्लॉईजनी त्यांच्या कोल इंडियाने सबस्क्राईब नाही केलं. पण आता काहीतरी मुवमेंट कोल इंडियामध्ये दिसते. NHPC इज अ फॅन्टॅस्टिक कंपनी, ग्रीन हे बनवते, पण परसेप्शन निगेटिव्ह आहे. मर्कातोर ही शिपिंगची कंपनी आहे, इज इन कॉम्पिटिशन विथ शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जो स्केल आहे कम्पेअर्ड टू इज टू हाय. प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही मर्कातोर आहे. पण शिपिंग इंडस्ट्री आताच डॉलरम्समध्ये आहे, क्योंकि ओव्हरऑल आपली पण इकॉनॉमी अजून काय अशी काय वरती जात नाही. जेव्हा एक्सपोर्ट्स वाढतील तेव्हा मर्कातोर लाईन्सचा शेअर वाढेल. तर ते तुम्ही इकॉनॉमिक्स बघा की तुम्हाला किती लॉस होतोय. लॉस थोडा बहुत असेल, 10%, 20%, 25%, तर त्याच्यातनं निघा आणि देन गेट इन टू अदर शेअर्स ज्याच्यामध्ये तुम्ही आपला पैसा रिकव्हर करू शकता आणि अजून तुम्हाला अप्रिसिएशन मिळू शकतं. अगदी. आणि ह्याच तुमच्या टिप्स सगळ्यांना ऐकायच्या आहेत. मात्र इथे आपण आज थांबतोय. पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूया. वेळ झाली आहे 5व्या श्रीमंतीचा मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.